रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वरती घे. हा दाखव सगळ्यांचा मुलगा. अजूनही दुधाचे दर वाढलेले प्रायव्हेटमध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचे दर वाढत आहे. परवा विधानसभेमध्ये आम्ही मुद्दा उपस्थित केलेला होता. राज्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तसा विधानसभा मोर्चा पण आणलेला होता. पण राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे असं एकदम स्पष्ट झालेलं आहे. केंद्र सरकारने ज्या आयात करणाऱ्या काही वस्तू आयात करायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये दुधाची वस्तू पण आयात करायचा निर्णय सरकारने केला आणि ते विदाऊट आयात ड्युटी न लावता देशामध्ये आणायचं. याचा अर्थच असा आहे की देशातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होऊ नये याची काळजी केंद्रातलं सरकार करते आहे, म्हणजे भाजपचं सरकार करते आहे. आणि त्यांचेच भाऊ हे डबल इंजिनवाले शेतकरी विरोधी हे महाराष्ट्रात बसलेले आहेत. यांनी गुजरातच्या अमूल डेअरीला कसा फायदा मिळेल याच्यावर सातत्यानं लक्ष घातलेलं आहे. आणि मग देशाच्या दूध उत्पादकांना दुधाचा दर मिळतो तो सगळ्यात कमी दर असेल तर तो महाराष्ट्रात आहे. बाकी राज्यामध्ये जवळपास 40 रुपये लिटर दूध दुधाला भाव मिळतो. पण महाराष्ट्रामध्ये 27 रुपये लिटर दुधाला भाव दिला जातो. आणि ह्याच कंपन्या शेतकऱ्यांचा दूध आपल्या पॅकेटमध्ये टाकला तर त्या दुधाची किंमत 45 ते 50 रुपये केली जाते. म्हणजे ग्राहकाला महागलं दूध पण उत्पादकाला कमी पैसे कसे मिळेल याच्यावर जे BJPचं नियोजन आहे त्याच्यामध्ये शेतकरी दिसला जातो आहे. आणि शेतकरी विरोधी धोरण हे भाजपचं कायम आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जे आयात आता दूध दुपटी केली जाते ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. नाना, मात्र विखे पाटील यांनी थेट आरोप केलेला आहे की राजाराम बापू दूध सहकार असेल किंवा थोरातांचं असेल अशा मोठमोठ्या संस्थेनेच खरं तर दूध दिलं नाही आहे महानगरसारख्या डेअरीला. त्याच्यामुळे हे सगळा परिणाम भोगायला पडतो. दोन गोष्टी आहेत. विखेंचं वेगळी पोटदुखी आहे. त्यांचं नगर जिल्ह्यातलं भांडण आहे, विरोधकांवर आरोप करणं हे त्यांचं काम आहे. पण प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या दूध उत्पादकांना जे 27 रुपये दर दिला जातो आहे दर कमी जास्त करण्याचे अधिकार हे राज्य सरकारचे. राज्यांनी अमूलसाठी जे महाराष्ट्राच्या दूध उत्पादक शेतकऱ्याचं जे नुकसान करत आहे ते का ते लपवत आहे, त्याच्यावर का बोलत नाही. आखरी राज्यातलं सरकार हे गुजरात धार्जनी आहे म्हणजे आम्ही सातत्यानं म्हणतो तोच विषय पुढे येत आहे. आणि म्हणून दुग्ध विकास मंत्र्यांनी आरोप कर्तव्यामध्ये न पडता दूध उत्पादकाला 40 रुपये लिटर दुधाला भाव मिळाला पाहिजे या पद्धतीचं नियोजन त्यांनी करावं ही मागणी आमची आहे. महाविकास आघाडीचे एक पक्ष तुमचा जो मित्रपक्ष आहे उद्धव ठाकरे गट त्यांचा असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री चेहरा घेऊन पुढे गेला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुमचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीत दोन चेहरा पुढे आहे. याचा अर्थ असा मानला जाईल की तुम्ही दोन एकत्र वेगळे आहेत आणि उद्धव ठाकरे वेगळे आहेत. आमच्या महाविकास आघाडीमध्ये हिटलरशेन नाही. आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपले मतं मांडायचा अधिकार आहे. पण ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून आम्ही बसू त्यावेळेस एकत्रित आम्ही राज्याच्या जनतेसमोर जाऊ.
अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. त्याच्यामुळे मतभेद नाही, मतं मांडण्याचा अधिकार. मात्र आता ज्या पद्धतीने आहे ते नरेटिव्ह फेल करता येणार नाही, असा खोटा नरेटिव्ह पसरून मतं मागता येणार नाहीत, अशा पद्धतीची एक टीका होते. मला महाराष्ट्र सरकारने बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं विद्युत आता पुढच्या काळात फ्रीमध्ये देण्यात येईल याची घोषणा केली. मला त्यांना सवाल असा करायचा आहे की नरेंद्र मोदीजींनी लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये सांगितलं होतं की केंद्रात आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या शेतीचं विद्युत बिल माफ म्हणजे त्यांना फ्री दिलं जाईल अशी घोषणा नरेंद्र मोदीजींनी केली होती. मग आता राज्य सरकारला आपल्या तिजोरीवर भार टाकायची गरज काय? नरेंद्र मोदींनी दिल्लीत सांगितलं होतं की केंद्रात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही करू. मग नरेंद्र मोदीनं फेक नेरेटिव्ह दाखवला होता का? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं ना. काँग्रेस पक्षाने आजही आमचं सांगणं आहे की लाडली बहिणा या योजनेचा GR आपण राज्य सरकारचा फाडलेला आहे. त्याचं पोस्टमॉर्टम आता आपण उद्यापासून करू. पण तो GR आपण पाहिला तर राज्यातल्या किती महिलांना फायदा होईल ही शंका आता प्रत्येकाच्या मनात आली. जाहिरातीमध्ये जेवढा पैसा खर्च करतात आहे आणि आता या सरकारमध्ये एक गोष्ट पाहायला मिळत आहे. काल आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी हक्कभंगसुद्धा टाकण्याची भूमिका घेतलेली आहे की अजून बजेट पारित पूर्ण मंजूर झालाच नाही, तरीसुद्धा काल विधानसभेच्या अध्यक्षेच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही हा GR काढलेला आहे असं घोषित केलं. एवढी घाई कशासाठी? एकनाथ शिंदेच याला क्रेडिट घेत आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार फक्त पाहतात आहे. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. त्यांना असं वाटतं की आम्ही योजना दिली म्हणून आम्हाला त्रास होत आहे. आम्हाला त्रास नाही आहे. आमचं म्हणणं आहे की महागाईच्या काळात 1,500 नाही चालणार. काँग्रेसची नकल तुम्ही करायला गेलात तर आम्हाला आमच्या बहिणींना 8,500 रुपये दर महिन्याचे मिळाले पाहिजेत ही काँग्रेसची भूमिका आहे. आणि ज्या GRमध्ये ज्या अडचणी तुम्ही टाकलेल्या आहेत, तुम्हाला कुठल्या योजनेचा फायदा मिळाला असेल तर मिळणार नाही. किती महिलांना राज्यात फायदा होणार आहे? किती अटी तुम्ही टाकल्यात? हा दिखावा. आमचं सरकार आलं असतं तर आम्ही खटाखट टाकलं असतं. पण आता आमचं 20-25 खासदारांनी आमचे कमी आले, हे पैलवान झाले. म्हणून यांनी आता मित्रांच्या घरी लोकांचे पैसे लुटून खटाखट लुटून मित्रांना देणं हे त्यांनी थांबवावं, ही आमची भूमिका आहे. नाना, राज ठाकरे मुलाखतीत एका म्हटले की खरं तर लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्यांनी बोध घ्यायला हवा, जमिनीवरती आलेले कोणाला म्हटलं त्याच्या प्रतिक्रिया आम्ही करतो. डिझेलवरचा जो दर आहे तो 24% 21% केला जाणार आहे. मात्र तो ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या शहरांसाठी असणार आहे. ST सगळ्यात मोठा ग्राहक आहे जे ग्रामीण भागामध्ये डिझेल भरत असतात. STची जुळी रिकामीच राहिली असं संकल्पामध्ये STला काहीच मिळालेलं नाही. तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात म्हणजे राज्याच्या जनतेला उदासीन करणारा आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करणारा हा पहिला बजेट असेल महायुतीच्या सरकारने. आणि याच्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की पेपर आणि TV अनेक बातम्या पहिलेच दिवशी होऊन गेल्या. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जवळपास या बातम्या बजेटमध्ये काय येणार आहेत त्या पहिलेच पेरल्या गेल्या होत्या. त्या विधानसभेचे आम्ही ते बोलले आधी या बजेटमध्ये का करण्यात आला. आधी आपण पाहिलं की हा हातून बजेट आहे, हा राज्याच्या जनतेचा नाही. आम्हाला वाटलं की याच्यामध्ये महागाई कमी केली जाईल, शाळेतल्या मुलांच्या पुस्तकावर लागणारा GST कमी केला जाईल, काही गोष्टी सस्त्या केल्या जातील असं आम्हाला वाटलं. पण राज्य सरकारने महागाई कमी करण्यापेक्षा महागाईला वाढवण्याच्या दृष्टिकोनाने कशी पावलं उचलतात त्याच्याबद्दलचा संदेश दिलेला आहे. शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याची भूमिका आम्ही मांडली होती, ही सरकार करायला तयार नाही. शेतकरी विरोधी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी करायची गरज नाही असं त्यांचं मत आहे. आणि या विद्युत बिल माफ करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे ते पण अजून संशयात आहे. म्हणजे यांचं म्हणणं काय, आतापर्यंतची बिलं ती पुढचे बिलं याच्याबद्दलचं अजूनही संभ्रम आहे.
ते आता विधानसभेमध्ये स्पष्टता केली तर त्याच्यावरची प्रतिक्रिया आपल्याला देता येईल. पण हे सगळ्यात एकूण आणि जुमलेबाज बजेट हा महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदा या महायुतीचा पाहिजे. राजू वाघमारे असं म्हणतात की ज्या पद्धतीनं हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन चाललेले आहेत, उद्धव ठाकरे यांना चेहरा नको आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसला नको आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेसला नको आहे, अशी अंतर्गत वळून तुम्हाला माहिती मिळेल अशा प्रकारचा गंभीर राजू वाघमारेंनी प्रवक्ता उत्तर दिलं. नाना सत्र न्यायालयातील मुंबई सत्र न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत राहुल कोकडे त्यांची बदली करण्यात आली आहे. खरं तर 12 जुलैला त्यांच्या अधिपत्याखाली शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भात सुनावणी होणार होती. राहुल कोकडे यांच्या नेतृत्वाखालीच खरं तर महाराष्ट्र सदन, भोसरी भूखंड आणि शिखर बँक घोटाळा प्रकरण असे अनेक जे सुनावण्या आहेत त्यांच्या हाताखालून गेलेल्या आहेत. अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या असताना त्यांचं आता बदली करण्यात आलेली आहे. 2 दिवसाच्या पहिले सत्ताधारी पक्षांच्या आमदारांवर दंड ठोकवण्याचं काम कायद्यानुसार ज्यांनी केलं होतं त्यांचं नाव जस्टिस रोकडे होतं. कायद्याप्रमाणे जे जे काही होईल ते करण्याचं काम प्रामाणिकपणे जस्टिस रोकडे करत होते. पण आता हे सत्ता पक्षाचे लोक जिथं फसलेले आहेत त्यांचं पितळ उघडं होणार आहे आणि ते पितळ उघडं झालं नाही पाहिजे म्हणून जस्टिस रोकडेंची तातडीनं त्या पदावरून उचलबांगडी करण्याचं काम जे झालेलं आहे, सरकारचा न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप हेच खऱ्या अर्थानं शाहूफुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. न्यायव्यवस्था ही मजबूत असली पाहिजे. न्यायव्यवस्थेला स्वतंत्र अधिकार आहेत. पण या सरकारमध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या भाजपप्रणित सरकारमध्ये न्यायव्यवस्था सुद्धा ही स्वतंत्र नाही याचं हे लक्षण आहे. आणि म्हणून भीतीपोटी जस्टिस रोकडेंची बदली केली गेली अशा पद्धतीचं चित्र आहे. पण न्यायदेवता अजूनही न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे की हे जेवढे मग शिखर बँकेचे प्रॉब्लेम होत, जमिनीच्या घोटाळ्यांचे प्रॉब्लेम होत, जमिनीच्या घोटाळ्यामध्ये एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवरही 3,000 रुपयाचा दंड झालेला आहे या सत्ता पक्षाच्या माणसावर. त्याच्यामुळे भयभीत झालेल्या महायुती सरकारने या पद्धतीचं न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणं हे महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावं नाही याचा आम्ही विरोध